समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। कुरुंदवाड येथे झालेल्या संतोष कदम खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी मयत इसम संतोष कदम यांना ठार मारण्याचे उद्देशाने काही अज्ञात इसमांनी कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी नेऊन त्याचेवर चाकूने तोंडावर, मानेवर, छातीवर व दोन्ही हातावर गंभीर जखमा करून त्याचा खून केला। तसेच त्याचा मृतदेह हा स्विफ्ट कारमध्ये नांदणी ते कुरुंदवाड रोडवरील गॅस गोडाऊन जवळ मिळून आला होता। सदरबाबत कुरुंदवाड पोलीस ठाणे कोल्हापूर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हा दाखल झालेपासून आजपर्यंत नमूद संशयित आरोपी हा पोलिसांना गुंगारा देऊन अद्यापपर्यंत फरार होता। माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचे सांगली जिल्हा भेटीदरम्यान नमूद गुन्ह्याचे फिर्यादी व मयताचे नातेवाईक यांनी त्यांची भेट घेऊन आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याबाबत विनंती केली होती। सदर गुन्हा हा संवेदनशील असल्याने त्याचे गांभीर्य ओळखून माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर सुनील फुलारी यांनी कोल्हापूर व सांगलीमधील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावून सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत आदेशित करून त्याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन मार्गदर्शन केले होते। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत आदेशित केले होते। सदर सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदर पाहिजे आरोपीचा शोध घेण्याचे काम चालू असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गायकवाड यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत कुरुंदवाड येथील वरील दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला संशयित आरोपी सिद्धार्थ उर्फ बाबा सुखदेव चिपरीकर राहणार सांगलीवाडी हा कागल येथे असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। वरिष्ठांच्या आदेश व निर्देशाप्रमाणे सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेण्याकरिता कागल पोलीस ठाण्यास हजर होऊन तेथील मदत घेऊन मिळाले बातमीप्रमाणे कागलमध्ये सापळा रचून संशयित आरोपीचा शोध घेतला असता तो नमूद पोलीस पथकास कागलमध्ये मिळून आला। लागलीच सदर आरोपीस ताब्यात घेऊन कागल पोलीस ठाण्यास माहिती देऊन सदर आरोपीस पुढील तपास कामी गुन्ह्याचे तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी समीर साळवे इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर यांचे ताब्यात दिला आहे। सदरची कारवाई माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर सुनील फुलारी, माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे, माननीय अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गायकवाड, संजयनगर पोलीस ठाणे बिरोबा नरळे, संदीप गुरव, दरिवा बंडगर, अरुण पाटील, पोलीस नाईक संदीप नलावडे, पोलीस शिपाई विनायक सुतार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या पथकाने केली आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी हे करीत आहेत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।